नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार दिन साजरा. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वजीराबाद चौक नांदेड येथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फॉस्कॉमच्या वतीने जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार निर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक बुजुर्ग दुर्व्यवहार निवारण दिन हा फेस्कॉम आणि आयस्कॉन या संघटनेने शासनावर दबाव टाकून ज्येष्ठांसाठी कार्य करायला ज्यावेळेस सांगितलं किंवा नियम कायदे करायला सांगितले त्यावेळेस 2007 साली हा कायदा तयार झाला. त्यानंतर 2010 साली या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार झाले आणि महाराष्ट्र राज्यामध्ये फेस्कॉम आणि आयस्कॉनच्या दबावामुळे शासनाच्या कार्यपद्धतीमुळे 2007चा कायदा आणि 10चे नियम अस्तित्वात आले. ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल फेस्कॉमला, आयस्कॉनला आणि शासनाला धन्यवाद देत आहे. आज अनेक ज्येष्ठांचे प्रश्न सुटत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. तर त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्येष्ठांचे ज्या काही समस्या असतील त्या सोडवाव्यात. ज्येष्ठांना जे काही हवं असेल ते मिळवून द्यावं असं मी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाला विनंती करतो. आणि आजचा 15 जून हा डॉक्टर हंसराजजी वैद्य यांनी साजरा केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जो समूह या ठिकाणी आला त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाराळी सरांनी फेस्कॉम, आयस्कॉन आणि संबंध ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यांचे जे कायदे झाले त्या कायद्याबद्दल, नियमाबद्दल त्यांनी अत्यंत सविस्तरपणे बोललेले आहेत. मी त्याच्यावर फारसं बोलणार नाही, पण मी ॲज अ डॉक्टर म्हणून आणि एक ज्येष्ठ नागरिकांचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या समस्या, त्यांचा छळ, त्यांच्याबद्दल दुर्व्यवहार जो केला जातो तो केवळ त्याच्या मूळ कारणाशी जर गेलो आपण तर आर्थिक बाब आहे. तो आता 60 वर्षानंतर त्याच्या हातात कारभार राहिला नाही, त्याच्या मालकीच्या हातात कारभार राहिला नाही, त्याच्या अंगातलं त्राण गेलेलं आहे. त्याला कुठेही काम करता येत नाही, कोणीही कामाला लावत नाही आणि काम नाही म्हणून त्याला दाम नाही आणि दाम नाही म्हणून त्याची अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे. पावलोपावली त्याला अडचणी येत आहेत. आणि म्हणून मी शासनाला आजच्या दिनानिमित्त असं सांगू इच्छितो, केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला, की सगळ्यात मोठी त्यांची बाब जी आहे सध्याची ती आर्थिक बाब आहे. ती अनेक शासनाने योजना आणल्या पण आत्तापर्यंतच्या योजना ह्या कुचकामी ठरल्या. कोणतीही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या कामाची राहिलेली नाही. आता मी जर नावच घ्यायची जर ठरवलं तर इंदिरा गांधी योजना, राजीव गांधी योजना, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, गरिबी हटाव योजना, आत्ताच्या ह्या सरकारने आयुष्यमान भव योजना आणली. दुसरं अनेक अशा योजना आणतीलही अजून ते, पण कुठलीही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकासाठी नाही आहे. त्यांच्या मूळ कारणाशी जर गेलो तर आर्थिक बाब त्याची कशी सुधारेल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना आश्रमशाळा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला करणार, 5 स्टार 3 स्टार वगैरे देणार, हे सगळं जरी असलं ह्या कुचकामी आहेत. कुठल्याही
ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ह्या शाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी काढलेल्या कुचकामी ठरणार आहेत. कारण एका वृद्धाश्रमात जास्तीत जास्त 100, 150, 200, 500पर्यंत लोक राहतील, पण आम ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यात काहीही फायदा होणार नाही. मी तर असं म्हणेन, शासनाला विनंती करेन आजच्या दिनी, तर त्यांचा जर छळ खरखरं थांबवायचा असेल, त्यांची दुरावस्था जर घालवायची असेल, तर त्यांनी आर्थिक बाजू त्यांची सांभाळणं ह्या गरजेचं आहे ह्या वयामध्ये, असं मला वाटतं. आणि म्हणून शासनानं जसं आमचे शेजारी राज्य आहेत, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड वगैरे ज्या ह्या सगळ्याच राज्यामध्ये त्यांना मानधन दिलं जातं, तसं मानधन महाराष्ट्रातील नागरिकांनासुद्धा त्यांनी द्यावं. त्यांची मागणीच आहे फेस्कॉमची आमच्या 3,500 रुपये त्यांना मानधन द्यावं, जेणेकरून त्यांना 2दाची रोटी आणि 2दाचा चहा मिळेल, एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. आणि हे जर मिळू लागलं तर ते आपल्या कुटुंबातच राहून आनंदाने उर्वरित आयुष्य घालू शकतील, त्यांची संध्याकाळ अत्यंत आनंदाची जाईल, एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. आणि शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचा मानधनाचा प्रश्न ताबडतोब त्वरित सोडवावा, एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. सगळ्या प्रकारचे त्यांचं छळ, दुरावस्था, दुर्व्यवहार त्यांच्यावरती सगळेच टळले जातील असा माझा ठाम विश्वास आहे. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.